कसली थंडी वाजते ग. अरे देवा, इतला पांडुरंगा. सावकाश. दुखते तिले. ओ मिसेस, ऐक. काय झालं? काही बोलू नका तुम्ही. तुमची माणसं आहेत ना, ती सगळी घराच्या बाहेर ठेवायची. नाहीतर तुमच्या घरात आणून ठेवा, पण इथल्या घरात कोण बी नाही पाहिजे. आणि तुम्हाला लईच हौस असेल ना, तर तुमच्या खर्चात एखादा घरगडी आणा इथल्या घरकामाला. महाराणी तिथं आजारी पडून राहते, मी इथं काम करत मरते नुसती दिवसभर. तुम्हाला शेवटचं सांगते बर का, मी कुठलं बी काम करणार नाही म्हणजे नाही. आईला एक दिवस काम नाही केलं तर केवढं टिवटिव करायला लागली. बरं, त्यातलं बी निम्म काम आम्हीच केले बरं का. तू बघितलं की नाही? तुला तर काय म्हणलं पाटील? अहो भैया, ते सोडा, मी सांगतोय ते ऐका. ती शितली काय आजारी बिजारी नव्हती, नाटकी करत होती ती. व्हॉट? अहो भैया, मी स्वतःच्या कानानं ऐकलंय. तुम्हाला कामाला लावायचा असा डाव होता तिचा. ती यास्मिनला सगळं सांगत होती ना, तेव्हा मी हे चोरून ऐकलंय. खरं सांगतो ना तू? 100%. आईला या शितलीला हलक्यात घेऊन चालणार नाही. लय तयारीची निघाली. बाजाला ये लुटूपुटूचे खेळ. आता घरात घुसलो ना, तिला आपली दहशत दाखवलीच पाहिजे. या हर्षवर्धनच्या ठिणगीचा चटका तिला चरकीने बसला पाहिजे. भैया, ही घ्या चहा. व्हॉट इज दिस मामी? हा, तुम्ही कशाला चहा केला? म्हणजे शीतल यांना सांगायचं ना, ते मस्त करतात चहा. म्हणजे आतापर्यंत आम्हाला तर सवय पण झाली त्यांच्या हाताची. का हो, म्हणजे माझ्या हातचं चहा आवडत नाही वे तुम्हाला? हाय का मामी, आम्ही असं म्हणलं का बरं? अहो, तुम्ही पण मस्त चहा करता, पण ही तुमची कामं नाहीत ना. आता सकाळी सकाळी उठून तुम्ही जावयासाठी चहा बनवून आणणार, बरं दिसतं का हे? तुम्ही अध्यक्ष हाय, आमच्या सरचिटणीसांच्या सासूबाई हाय. नाही म्हणजे तुमचा पण बार हलका झाला पाहिजे का नाही? वय, तुमचं बी बरोबरच आहे म्हणा, पण ती शितली लई आहे. किती बी सांगितलं तरी सांगितल्याशिवाय काही एका कामाला हात लावत नाही. शीतल, ए शीतल, हे का बघितलं का? शीतल, हे काय सकाळ सकाळ कुठे चालल्यात महाराणी? आणि हे काय ड्रेस का घातलायस? माझ्या आदर्श सासूबाईंनी मला ड्रेस घालायची परवानगी दिली आहे बर का, आणि ते बी सगळ्या बायकांसमोर. इसरला होय मामी? नाही, मी काय नाही इसरली, पण मी तुला काम बी करायला सांगितल्यात की तू इसरलीस वाटतं. आणि कुठं निघालीस? शीतल, दवाखान्यात निघालीस का काय? हो नाही, कॉलेजला चालले. होय, पण तुम्ही तर आजारी होता ना? होय, पण काल मी गोळी घेतली होती ना, आता वाटतंय बरं. मग आता लगेच कॉलेजला जायची काय गरज आहे का? अहो, मला लायब्ररी मधून पुस्तकं आणायचेत. आता अभ्यास सुरू केला पाहिजे ना.
मग आता नुसती पुस्तकं आणायच्यात म्हणल्यावर जा, पण ये मग लगेच तासाभरात. अहो नाही मामी, आज मला यायला जरा संध्याकाळच होईल बघा. काय संध्याकाळ? मग एक काम कर की तिकडेच जाऊन राहा जा. बराबर आता कामाच्या टायमात निघालीस आणि येणार कवा? संध्याकाळी सगळी कामं संपल्यावर. बरोबर बाहेर जायच्या टायमात तुझा आजार पण जात ग. अहो मामी, असं काय करताय? मला कॉम्प्युटरचा क्लास लावायचा आहे. अगं बाई, हे आणि नवीन काय काढलंस आता? म्हणजे रोज क्लासच्या निमित्ताने तू बाहेर जाणार? पुष्पे, अगं तू जरा गप बसतीस का? तिला जायचंय ना तर जाऊ दे की. आणि बघ, माझं आजशी बोलणं झालंय. मला बी वाटतंय तिने क्लास करावा म्हणून. तिला शिकायचंय ना तर शिकू दे की तिनं. आणि परत राहिलं म्हणजे राहून जातं शिकायचं. शिकलेलं वाया जात नाही. शीतल, तू सांग. ही बरं आहे तुमचं. म्हणजे ती क्लासच्या निमित्ताने रोज बाहेर जाणार आणि सगळी कामं आमच्या बोकांड देऊ. मी येते मामी. भैया, आता आजच्या दिवस माझ्याच हातचा चहा प्या. बिस्किट खाणार का? नको नको. तुम्ही घ्या की. आज या शीतलीला कामाला झोपायची म्हणलं, पण हीच बाहेर गेली. रावल्या, त्यो केर इकडे ढकलू नकोस. नीट डब्यात भर आणि उकडे येऊन टाक. ये रास्ता किसी के बाप का नहीं क्या? और मेरे बाप का तो अजीब बात नहीं. मेरा मन जिधर चाहे उधर मैं ढकलूंगा. रावल्या, माझ्याशी मस्ती करू नकास, नाहीतर चपलीनं हाणून तुझी मस्ती उतरवीन. ती तुटलेलं चप्पल आधी शिवा, मग हाणना. रावल्या, काय सकाळ सकाळी भांडायला लागलायस र? अगं बघ की कसं करतेत. बघ तिथं तू कुठं निघाला सकाळ सकाळची? आम्ही होय कॉलेजला. कॉलेजला? अरे मला कॉम्प्युटर क्लास करायचा होता, पण मधल्या धावपळीमुळे राहून गेला. पण आता त्या बरं झालं की त्या निमित्तानं घरात बसून बसून त्या लोकांची तोंड तरी नाही बघायला लागणार. हा वा चित्तल वा, काय डोकं चालवलंस कॉलेजला जायचं.